ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. सुख सुख भोगायलाही लाजत. दृष्टांत भाग 3. ओव्या आहेत 47 आणि 48. सुख मात्र असा परमात्मा सुखपणाला यायला हे कसा लाजतो ते ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, जे मनाचा अंकुर नुपजे तेथी लेनी मकरध्वजे, तोची हन माझे तरीची घडे. मकरध्वज म्हणजे कामदेव. जोवर मनाचा अंकुर उपजत नाही तोपर्यंत त्यात असणारा कामविकार हा त्याच्या ठिकाणीच अनंकुरित अवस्थेतच असेल. पुढे म्हणतात, का वाद्य विशेषांची सृष्टी जै जन्म नेघे दृष्टी, तै नादू ऐशी गोष्टी नादाची जोगी. किंवा विविध वाद्यांची निर्मिती जोवर झालेली नसते तोवर नाद ही भाषा फक्त नादालाच माहीत असणार. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, किंवा मनाआधी मदनाचा माज, ठाईच सहज असे जैसा. किंवा वाद्यसृष्टी संभवा आधीच, नाद जैसा साच नादा ठाई. सुख मात्र हे केवळ असते हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव पुढचा दृष्टांत देतात. वादी पक्षाचं म्हणणं ज्ञानदेव प्रथमार्धात मांडतात की मनच अस्तित्वात आलं नसताना कामविकार कोठे असतो, कारण तो मनाला प्रक्षुब्ध करेल तेव्हाच जाणून घेता येतो व काम किंवा मदन या नावाने व्यवहृत होत असतो. मनामधून उत्पन्न होत असल्यामुळं त्याला मनसिज असंही एक नाव आहे. मनाच्या क्षोभनपूर्वक अंकुराने प्रादुर्भूत झाल्याशिवाय मनुष्यांनाच काय पण तो देवादिकांनाही प्रतीत होत नाही. याबद्दलची एक कथा पुराणात प्रसिद्ध आहे. मकरध्वज म्हणजे मदन हे कामदैवत आहे. काम हा एक मनोविकार आहे. तो मनाला प्रक्षुब्ध करून मनोवृत्तीच्या रूपाने व्यवहृत होत असतो. म्हणजे मन क्षुब्ध होईल तेव्हाच काम अंकुरेल. शिव हिमालय पर्वतावर तप करत होते व पार्वती सुद्धा शंकरांच्या प्राप्तीकरता हिमालयावर तप करत होती. शिव पार्वतीचा पुत्र स्कंद हाच तारकासुराच्या त्रासापासून वाचवणार असल्यामुळं देवांच्या विनंतीवरून मदनाने शिवाच्या मनात विषय भावनेचा अंकुर निर्माण केला. आपल्या मनात विषय भावना निर्माण केली तेव्हा रागवून शंकराने तिसरा नेत्र उघडून मदनाला जाळून टाकलं. नंतर शिवपार्वतीचा विवाह होऊन त्यांना स्कंद या पुत्राची प्राप्ती झाली आणि पार्वतीच्या विनंतीवरून शंकराने मदनाला जिवंत केले. पण ते सूक्ष्म रूपाने अनंग अशा देहरहितपणे अशी पुराण कथा आहे. काम शंकराला समाधीत दिसला नाही, पण मदनाने प्रक्षुब्ध केले तेव्हा त्याला कामाचं अस्तित्व जाणवलं. तेव्हा मनाच्या अंकुर रूपाने कामाचा प्रादुर्भाव झालेला नसताना जर कोणी त्याच्या स्वरूपाचा बोध घेऊ म्हणेल तर ते कसे शक्य आहे. पण मनरूपाने अंकुरण्याआधी काम आपल्या अनंग स्वरूपात आहेच, पण त्याचा अनुभव घेणे शक्य नसते. तसेच परमात्म्याला विश्वनामक त्याच्या विशेष रूपातच पाहता येतं. सामान्य व विशेष भाव रहित असे जे त्याचे निजरूप आहे त्याच्याकडे तो स्वतःही पाहत नाही व दुसऱ्यालाही पाहू देत नाही. त्यामुळे त्याच्या स्वरूपाचा बोध घेणे शक्य नाही. एकच नाद शब्द आपण उच्चारत असलो तरी प्रत्येक वाद्याचा नाद निराळा. तंतुवाद्ये, चर्मवाद्ये, धातुवाद्ये, काष्ठवाद्ये इत्यादी विविध वाद्यांगणिक त्याचा नाद वेगवेगळा असतो. ते वाद्य वाजवल्यावर त्याचा आपल्याला आस्वाद घेता येतो. ते वाद्य न पाहताही केवळ नाद ऐकून आपण हा कोणत्या वाद्याचा नाद आहे हे ओळखू शकतो. पण त्यासाठी नादाला अवतीर्ण व्हावं लागतं. वाद्य विशेषांच्या अभावी तो जरी सृष्टीत विद्यमान असला तरीही सामान्य विशेष भावरहित अशा स्थितीत तो ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. मग अशा स्थितीत त्या सुरांचे झंकार कसे असतील? अव्यक्त वाद्यामधून उमटू शकणाऱ्या अव्यक्त नादब्रह्माची कल्पना कशी करता येणार? नाद म्हणजे काय किंवा तो कसा असतो हे कोण जाणणार? केवळ त्या नादालाच माहीत असणार. तसेच परमात्मा जेव्हा आपल्या विशेष अशा पांचभौतिक सृष्टीच्या रूपानं प्रकट होतो तेव्हा तो या सृष्ट पदार्थांच्या रूपाने ज्ञानाचा विषय होतो. पण त्याच्या सामान्य विशेष भावरहित अशा स्थितीत तो कोणाच्याही प्रत्ययास येत नाही. मग अशा स्थितीत त्याच्या स्वरूपाचा प्रत्यय कदाचित तो स्वतःच घेत असेल. योगशास्त्रातील ग्रंथात अनाहत नादाचं वर्णन दिसून येतं. सामान्यतः दोन वस्तूंचा एकमेकांवर आघात झाल्याने नाद उत्पन्न होतो.
तो आहत नाद. अनाहत नाद म्हणजे आहत न करता ऐकू आलेला नाद. कुंडलिनी हृदयस्थानी पोचल्यावर नाद ऐकू येतो, तो आघाता वाचून ऐकू येणारा अनाहत नाद असतो. त्याला दिव्य नाद किंवा दिव्य संगीत असेही म्हणतात. अशा नादसंगीत श्रवणाने साधक त्यात गुंग होऊन जातो. घुंगरांचा छुमछुम आवाज, शंख, घंटा, बासरी यांचा ध्वनी, नगाऱ्याचा आवाज, मेघाचा गडगडाट अशा विविध नादांवरून अनाहत नादाचे 10 प्रकार मानले जातात. चिननाद, चिनचिननाद, घंटानाद, शंखनाद, तंतुनाद, तालनाद, वेणुनाद, मृदंगनाद, भेरीनाद आणि 10वा मेघनाद असे दशविध अनाहत नाद ऐकू येतात, असं हंसोपनिषदात सांगितलं आहे. पण हे सुख मात्र ते नादाच्याही पलीकडे आहे. योगशास्त्रातील अनाहत नादांचा अनुभव सांगता येतो, पण जेव्हा साधक त्या नादात हरवून जाईल तेव्हाच सुखमात्रता अनुभवता येईल व मी तो नाद अनुभवला असं सांगायला तो वेगळेपणानं शिल्लकच राहणार नाही. या पुढील दृष्टांत आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृत अनुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.